नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. सातारा शहराची महत्त्वाची निवडणूक नगरपालिकेची आत्ता सुरू आहे आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या प्रभागामध्ये काय सुरू आहे, याची सातारकरांना प्रचंड उत्सुकता आहे. 2006 पासून नगरपालिकेच्या निवडणुकीवर मी नेहमी बोलत आलेलो आहे आणि ह्या निवडणुकीत तसं सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक असल्यामुळं फारसं काही भाष्य करता आलं नाही किंवा बोलता आलं नाही. पण जसे निवडणुकीचे दिवस संपत निघालेले आहेत आणि मतदान अगदी काही तासांवर, काही 1-2 दिवसांवर आलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये सातारकरांना नेमकं कोणत्या प्रभागामध्ये काय सुरू आहे, याची माहिती व्हावी, यासाठी आरसपानीचा हा सातारा नगरपालिकेवरचा विशेष भाग आज आपण प्रसारित करत आहोत. नगरपालिकेच्या राजकारणावर माझी तशी लिहिण्याची 25 वर्ष शैली आहे आणि ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये ज्या काही उलथापालथी झाल्या त्याचे विशेष भाग मी अनेक वेळा लिहिलेले आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात अनेक वेळा तंतोतंत अंदाजसुद्धा वर्तवलेले आहेत. आत्ता मी कुठले अंदाज वर्तवणार नाही, तर एकूण जी काही परिस्थिती आहे, जो काही ग्राउंड रिपोर्ट आहे, तो साताऱ्यातल्या दर्शकांना आणि एकूण सातारा जिल्ह्यातल्या दर्शकांना किंवा महाराष्ट्रात जे कोणी आरसपानी चॅनल बघतात त्यांना समजावा, ह्यासाठीचा हा ग्राउंड रिपोर्ट मी करत आहे. सातारा शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असल्यामुळं आणि 2 राजे इथं राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळं सातारा नगरपालिकेमध्ये अनेक जणांना विशेष रस राहिलेला आहे. सातारा शहराच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतं आहे, ह्याची उत्सुकता नेहमीच महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे. त्यामुळं सातारा नगरपालिकेच्या मतदानापूर्वी आणि निकालापूर्वी काही गोष्टी ह्या प्रेक्षकांना समजाव्यात, हा हेतू आजचा विशेष भाग करण्यापाठीमागं आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक खरं तर एकतर्फी व्हायला हवी होती, कारण 2 राजांमधला संघर्ष जो होता विकोपाला गेलेला, हा संघर्ष आता संपलेला आहे आणि ह्या संपलेल्या संघर्षातून हाती खूप काही लागायला हवं होतं, पण ते तसं काही लागलेलं नाही. सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही राजे एकत्रित एकाच पक्षावर लढवत आहेत. साताऱ्यात पहिल्यांदाच पक्षाचा नगराध्यक्ष होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि तो पक्ष आहे भाजप. यापूर्वीच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये आघाड्यांचं राजकारण राहिलेलं आहे, गटातटाचं राजकारण राहिलेलं आहे, पण पहिल्यांदा पक्षीय पातळीवर निवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामनासुद्धा इथं रंगतो आहे, पण त्या सामन्यामध्ये जेवढा दम असायला पाहिजे तेवढा दम नाही. या उलट सातारा शहरातील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतलेली आहे. ही अपक्ष उडी पक्षाच्या आणि दोन्ही राजांच्या उमेदवारांना घाम फोडणारी आहे. तो इतका घाम फोडलेला आहे त्यांनी की काही उमेदवारांना तर पळताभुई थोडी झालेली आहे आणि जबरदस्त प्रभाव अपक्षांनी निर्माण केलेला आहे. तर अपक्ष भाजपाचं किती दानादान उडवणार, याकडे साताऱ्यातल्या जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सातारा शहराची निवडणूक ही पहिल्यांदाच हद्दवाढीनंतर होत आहे. शाहूपुरी असेल, शाहूनगर असेल, विलासपूर असेल किंवा त्रिशंकू काही भाग हा शहराच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर अख्खं शहर एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची संधीसुद्धा सातारकरांना तिसऱ्यांदा मिळत आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकतासुद्धा सातारकरांना लागून राहिलेली आहे. तसा इतिहास जर साताऱ्याचा बघितला तर उदयनराजेंच्या घराला थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सतत सातारकरांनी साथ दिलेली आहे. उदयनराजेंचे वडील दादा महाराजांना पहिल्यांदा सातारच्या जनतेनं थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष होण्याची संधी दिलेली होती आणि भारतात सर्वाधिक मतं घेऊन उदयनराजेंचे वडील थेट नगराध्यक्षपदावर विराजमान झालेले होते. नंतरच्या काळामध्ये उदयनराजे हे सक्रिय राजकारणात आल्यानंतर 2001 साली पहिल्यांदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीच्या सौ रंजना रावत ह्या विजयी झालेल्या होत्या. 2016ला पुन्हा तिसऱ्यांदा थेट नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी समोर आलं, त्यावेळेस सातारा विकास आघाडीच्या सौ माधवी कदम ह्या निवडून आलेल्या होत्या आणि त्यांनी शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचा पराभव केलेला होता. त्यावेळेस ही निवडणूक प्रचंड गाजलेली होती
आणि आता पुन्हा 2025मध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक अतिशय चर्चेची आहे, प्रतिष्ठेची आहे, महत्त्वाची आहे. पण ह्या निवडणुकीची सुद्धा काही वैशिष्ट्ये आज मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणं ही गोष्ट दोन राजांच्या जीवनात पहिल्यांदा घडलेली आहे. कारण दोघांनीही जवळपास 25 वर्ष आघाड्यांचं राजकारण सातारा शहरात केलेलं आहे. उदयनराजेंचा स्वतःचा उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाही, ही महत्त्वाची गोष्ट ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. कारण उदयनराजेंनी आजपर्यंत जे काही नगरपालिकेच्या राजकारणात युद्धात जिंकलेलं होतं किंवा तहातसुद्धा जिंकलेलं होतं, ते यावेळी मात्र त्यांना तहामध्ये गमवावं लागलेलं आहे. कारण उदयनराजे ज्यावेळी सातारा नगरपालिकेच्या राजकारणात युद्धमय परिस्थिती निर्माण करून लढतात, त्यावेळेस उदयनराजेंचा विजय हा निश्चित झालेला आहे. सातारची जनता शहराच्या राजकारणामध्ये नेहमीच उदयनराजेंच्या बाजूला राहिलेली आहे. पण उदयनराजेंच्या ज्या काही भूमिका होत्या त्या ह्या निवडणुकीमध्ये तितक्या ठोस आणि तितक्या ताकदीनं समोर आल्या नाहीत. उदयनराजेंनी पहिल्यापासून मनोमिलनाची भूमिका स्वीकारली, तडजोडीची भूमिका स्वीकारली. कदाचित राजघराणं एक असावं, कदाचित आपल्यात जे काही 25 वर्षात जे काही वादविवाद झाले भावाभावांमध्ये, ते वादविवाद होऊ नयेत ही भावना त्यांच्या मनामध्ये असण्याची शक्यता आहे. किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये एक मैत्रीचा नवा अनुबंध तयार व्हावा अशी भावना त्यांच्या मनामध्ये असण्याची शक्यता आहे. उदयनराजेंच्या मनामध्ये नेमकं काय चाललं होतं निवडणुकीच्या काळात हे सातारच्या जनतेला समजायला मार्ग नाही. कारण उदयनराजे ज्या दिलखुलासपणे जनतेच्या समोर येतात ते या निवडणुकीत कुठंही ते दिलखुलासपणे समोर आलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये उदयनराजेंचे काही मावळे तहाची बोलणी करत होते. परवाच गांधी मैदानावर झालेल्या सभेमध्ये नरेंद्र पाटलांनी असा आरोप केला की तह करायला जे काय लोक उदयनराजेंनी पाठवले त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला. म्हणजे ॲडव्होकेट डी जी बनकरांवर त्यांनी आरोप केला की त्यांनी त्यांचा स्वतःचा 16 नंबरचा प्रभाग सोडवून घेतला आणि सुनील काटकरांनी शेंद्रे गट आणि शेंद्रे पंचायत समिती गट सोडवून घेतला. 50% वस्तुस्थिती मान्य जरी केली तरी तशी परिस्थिती नाही असं मला वाटतं की ॲडव्होकेट डी जी बनकर हे एका प्रभागासाठी अख्खी सातारा विकास आघाडीची शक्ती पानाला लावतील अशी शक्यता नाही. डी जी बनकर हे कसलेले राजकारणी आहेत. तसंच सुनील काटकर हे सुद्धा शेंद्रे गटाची आत्ताच काहीतरी बोलणी करून तडजोड करतील अशी शक्यता नाही. मात्र सुनील काटकर आणि ॲडव्होकेट डी जी बनकर यांचं जे काही राजकारण आहे ते संशयित राजकारण आहे. त्यामुळे ह्यांनी चूक केली नाही तरी ह्यांनी चूक केली असं म्हटलं तरी लोक पटकन विश्वास ठेवतील. अशा प्रकरणात राजकारणात त्यांच्या हातून काही चुका घडलेल्या आहेत की ज्यामुळं त्यांच्यावर सहजपणे बोट उचलून ठेवता येईल आणि संशयाचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल. शेवट उदयनराजेंची ताकद राहिली तरच हे दोन कार्यकर्ते मोठे नेते म्हणून सातारा शहरात फिरू शकतात. त्यामुळे तडजोडीत असं नेमकं काय घडलं ह्याचं उत्तर हे सुनील काटकर आणि ॲडव्होकेट डी जी बनकर यांनी दिलं पाहिजे आणि ते सातारच्या जनतेलासुद्धा कधी ना कधी समजलं पाहिजे. राजकारणात सगळ्याच गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाहीत किंवा जे काय खरं झालेलं असतं ते कधीकधी समोर येत नाही. पण सातारा शहरात जे काही जागा वाटप झालं, जी काही नगराध्यक्षाची निवड झाली त्यामध्ये बरंचसं राजकारण झालेलं आहे असा लोकांचा समज आहे. त्या राजकारणावर पण आपण बोलू, पण ते निवडणुकीनंतर बोलू. एकूण नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे. त्यांनी अमोल मोहिते ह्या त्यांच्या नगरविकास आघाडीच्या पक्षप्रतोदाला भाजपांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून देण्यामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. अमोल मोहिते हे 3 टर्म नगरसेवक होते. 2006, 11 आणि 16 सलग 3 वेळा ते निवडून आलेले होते आणि सातारा नगरपालिकेमध्ये 16पासून विरोधी पक्षामध्ये पक्षप्रतोदाची भूमिका बजावत होते. अमोल मोहिते यांचं सातारा शहरामध्ये असलेलं संघटन, भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी असलेला स्वच्छ चेहरा ह्या जमेच्या बाजू ठरलेल्या होत्या आणि अमोल मोहितेंचं नाव
भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी आणण्यामध्ये ती यशस्वी झाली. 2001 आज अखेर जर बघितलं तर शिवेंद्रराजेंना सातारा नगरपालिकेची सत्ता कधीच एक हाती आलेली नाही. पहिल्यांदा शिवेंद्रराजेंचा नगराध्यक्ष 5 वर्षासाठी सातारा नगरपालिकेमध्ये विराजमान होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण समोर अमोल मोहितेंच्या फार मोठं आव्हान दिसत नाही. सुवर्णादेवी पाटील ह्या भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या पदाधिकारी ऐनवेळी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी अमोल मोहितेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुवर्णादेवी पाटील यांनीसुद्धा पूर्वी भाजपमध्ये खूप काम केलेलं आहे. 2011 साली त्या भाजपमधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या. 16 साली त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपतर्फे लढवलेली होती. भाजपच्या माध्यमातून सातारा शहरातलं राजकारण करण्यामध्ये त्या यशस्वी झालेल्या होत्या. महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा चांगली होती. पण पक्षानं खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव राहिल्याने त्यांचा विचार केला नाही. त्या नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी सुद्धा इच्छुक होत्या. पक्षानं तिथेही त्यांचा विचार केला नाही आणि अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांनी पक्षबदल केला आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुवर्णादेवी पाटील आणि अमोल मोहिते हा सामना सध्या तरी रंगतदार अवस्थेत असला तरी एकतर्फी आहे. अमोल मोहितेंचं पारडं आजच्या स्थितीला खूप जड आहे. एकतर भाजपाचा पारंपरिक मतदार, नगरविकास आघाडीचा मतदार, उदयनराजेंची साथ, शिवेंद्रराजेंचं मंत्रिमंडळातलं स्थान, राज्यातलं त्यांचं नेतृत्व ह्याच्यामुळं अमोल मोहितेंचं स्थान सध्या बळकट झालेलं आहे. तरीसुद्धा निवडणूक ही अनप्रिडिक्टेबल असते, कधीही राजकारणात काय होऊ शकतं. त्यामुळं मतदानापर्यंत आपण त्याच्यावर पूर्णपणे भाष्य करणं योग्य ठरणार नाही. अमोल मोहितेंचा विजय सुकर असला तरी मंत्री असलेले शिवेंद्रराजे आणि खासदार असलेले उदयनराजे यांच्या भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळं ते किती मताधिक्यानं निवडून येतात ह्याच्यावर त्या विजयाचं मूल्यमापन आपल्याला करता येईल. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांची बळकट ताकद असलेला भाजप आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अशी परिस्थिती असतानासुद्धा यांच्याशिवाय 7 उमेदवार रिंगणात आहेत अपक्ष म्हणून, ज्यामध्ये महाराष्ट्र गाजवणारे अभिजित बिचुकले हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत. म्हणजे साताऱ्यातली किंवा भारतातली आता अशी कोणती निवडणूक राहिली नाही जी अभिजित बिचुकलेंनी लढवलेली नाही. अभिजित बिचुकलेंच्या मनामध्ये असा विश्वास आहे की सातारची जनता यंदा त्यांना साथ देईल. अभिजित बिचुकले हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणारे उमेदवार आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे एक सेलिब्रिटी उमेदवारसुद्धा ह्या नगरपालिकेच्या मैदानात आहेत. ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत. शरद काटकरांनी सुद्धा मराठा क्रांती मोर्चा असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, रिमांड होम्स असेल, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अनेक चांगली कामं केलेली आहेत. चांगलं काम केल्यानंतर लोक पाठीशी उभे राहतात का हा अनुभवसुद्धा यंदा त्यांना निवडणुकीत अनुभवायला मिळेल. म्हणजे लोक तुम्हाला चांगलं चांगलं म्हणतात पण प्रत्यक्षात मतं देतात का नाही हा अनुभवसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये शरद काटकरांना घेता येईल. ह्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज आणि साताऱ्यामध्ये कुठलीही भीती निवडणूक लढवण्यासाठी नाही असं जे एक वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामध्ये अपक्षांचा वाटा मोठा आहे. अपक्षांनी दाखवलेलं धाडस हे लोकशाही जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. कारण कुठलीही निवडणूक ही बिनविरोध झाली तर त्यामध्ये लोकशाहीचा अंत होतो किंवा लोकशाही सुदृढ नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण बिनविरोध निवडणुकीची अनेक कारणं असली तरी आजही सातारा शहरामध्ये किंवा भारतामध्ये इतकं प्रभावी काम कुणी केलेलं नाही की सरळ सरळ त्याला बिनविरोध निवडून द्यावं. इतकी चांगली परिस्थिती भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये आहे असं मला तरी वाटत नाही. सातारा नगरपालिकेचा आपण जर विचार केला तर 50 नगरसेवक निवडून द्यायचे, एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. त्या 50पैकी 3 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामध्ये सौ आशा पंडित आहेत, कैलास मेहत्रे आहेत, बाळासाहेब खंदारे आहेत. ह्या तिघांनी बिनविरोध विजयाची पताका किंवा बिनविरोध विजयाचा झेंडा रोवलेला आहे, खोवलेला आहे. आणि त्यानंतर राहिलेल्या 47
जागांसाठी आता ही निवडणूक होणार आहे. आपण संपूर्ण 50 प्रभागावर बोलणार नाही, तर ज्या निवडक प्रभागामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे, चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जर बघितलं तर जो पहिला प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 1 मधली निवडणूक ही अत्यंत चुरशीची आहे. या निवडणुकीमध्ये भाजपातर्फे मधुकर मोहिते, प्रतीक मोहिते हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शंकर किर्दत हे उमेदवार आहेत. शंकर किर्दत आणि प्रतीक मोहिते यामध्ये चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेस इथली निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोण विजयी होईल हे आता आपल्याला सांगता येत नाही. आणि त्या जोडीलाच महिलेचा विजय हा निर्णय करणारा असेल. त्यामुळं 25 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1 आता लक्षवेधी आहे. त्यामुळे इथल्या निवडणूक निकालाकडे सातारच्या जनतेनं आवर्जून बघावं. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी आणि पराजयाची कारणं आपण नक्की बोलू. पण आत्ता तरी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला चुरशीची निवडणूक बघायला मिळते. प्रभाग क्रमांक 2 इथं भाजपाला उमेदवार एका जागेसाठी देता आलेला नाही आणि एका जागेसाठी भाजपाने उमेदवार दिलेला आहे. ह्या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी जवळपास 6 उमेदवारी अर्ज आहेत आणि अनुसूचित जातीसाठी 4 उमेदवारी अर्ज आहेत. इथं निवडणूकसुद्धा चुरशीची आहे. ती इतकी चुरशीची आहे की कोण निवडून येईल आणि कुणाचा पराजय होईल हे सांगणं आत्ता आपल्यासाठी अवघड आहे. प्रभाग क्रमांक 3 हा अत्यंत आता गाजलेला किंवा गाजत असलेला प्रभाग आहे. या प्रभागामध्ये भाजपातर्फे चेतन प्रदीप सोळंकी हे निवडणूक लढवत आहेत आणि इथं सुशील मोजर हे मैदानात उतरलेले आहेत. सुशील मोजर यांनी इथं 2 अपक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि ही निवडणूक साताऱ्यातील सर्वाधिक लक्षवेधी अशी निवडणूक आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये जसं सुशील मोजर उतरलेले आहेत तसंच डॉक्टर दिलीप येळगावकर हे माजी आमदार हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. कारण त्यांची सून रेणू अभिजित येळगावकर ह्या भाजपातर्फे इथं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात सौ जयश्री सुभाष जाधव ह्या निवडणूक लढवत आहेत. सातारा शहरात सर्वाधिक चर्चेला गेलेला हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये नेमकं कोण जिंकणार याची प्रचंड उत्सुकता टोकाला किंवा प्रचंड उत्सुकता ताणली गेलेली आहे. टोकाचा संघर्ष इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रचंड आरोप प्रत्यारोप इथं झालेले आहेत. सुशील मोजरांनी भाजपच्या उमेदवारांना टार्गेट केलेलं आहे आणि भाजपच्या उमेदवारांनी सुशील मोजर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. सुशील मोजर हे पूर्वी खेड ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये सक्रिय होते आणि स्वतःच्या त्यांच्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये त्यावेळेस ते ठरवतील तो उमेदवार निवडून आणत होते. नगरपालिकेच्या राजकारणात सुशील मोजर यांची पहिल्यांदा एंट्री झालेली आहे. सुशील मोजरांनी जोरदार भाषण केलेलं आहे आणि सुशील मोजर यांना जोरदार प्रत्युत्तर रेणू येळगावकर यांनी दिलेला आहे. त्यामुळे हा जो काही प्रभाग क्रमांक 3 आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह प्रभाग झालेला आहे आणि इथलं वातावरण प्रचंड तापलेलं आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 3चा निकाल हा एका अर्थाने सदर बाजारच्या राजकारणाला कलाटणी देणारा असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि तोलामोलाची अशी निवडणूक आहे. अख्खा प्रभाग काय करणार याकडे सदर बाजारचंच नव्हे तर सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे. कारण माजी आमदारांची सून विरुद्ध सुशील मोजर अशी ही निवडणूक होणार आहे. तेव्हा ह्या निवडणुकीच्या विजयावर भविष्यातली सदर बाजारमधली अनेक गणितं बदलणार आहेत. प्रभाग क्रमांक 4 हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रभाग आहे. इथं माजी नगराध्यक्ष निशांत पाटील निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेट धैर्यशील पाटील हे साताऱ्यातलं फार मोठं
नाव होतं. धैर्यशील पाटलांच्या निधनानंतर ही निवडणूक पहिल्यांदा होत आहे. निशांत पाटील आत्तापर्यंत 2001 पासून आज अखेर झालेल्या एकही निवडणुकीमध्ये पराभूत झालेले नाहीत. सतत त्यांचा विजय होत आलेला आहे. पहिल्या निवडणुकीत त्यांना थोडा संघर्ष करावा लागला, पण नंतर त्यांचे विजयाचे आकडे खूप मोठे होते. यंदासुद्धा ते कुठल्या प्रकारे जिंकतात याकडे लक्ष लागलेलं आहे. परंतु त्यांना ह्यावेळेस महाविकास आघाडीतून विकास धुमाळ यांनी मोठं आव्हान दिलेलं आहे. विकास धुमाळांनी यंदा जंग पछाडलेलं आहे. विकास धुमाळांना काही भाजप समर्थकांची सुद्धा साथ लाभलेली आहे. त्यामुळं हा सामनासुद्धा आता चुरशीचा होणार आहे. इथल्याही दोन्ही सीटांचं भवितव्य, दोन्ही जागांचं भवितव्य हे कुठला उमेदवार आपल्या बाजूनं जास्त मतं वळवतो त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. माजी नगराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे हा प्रभागसुद्धा एक उत्सुकतेचा प्रभाग राहणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 5 ह्या प्रभागामध्ये सुद्धा जबरदस्त चुरशीची लढाई आहे. कारण महिला गटामध्ये 3 दमदार उमेदवार आहेत. शिवानी प्रीतम कळसकर, फ्लेक्सवर आपण सातारा शहरात सर्वाधिक ज्यांचा चेहरा बघितला किंवा ज्यांच्या नावाचे फलक सातारा शहरात सतत लागत राहिली, त्या शिवानी कळसकर यांना सातारा विकास आघाडीची उमेदवारी निश्चित मिळणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दुसरे सुनील काळेकर हे भाजपचे निष्ठावंत उमेदवार होते. त्यांच्यावरही अन्यायाची भावना झाली, त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिलेली आहे आणि ते सोनम सुनील काळेकर ह्यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ह्या दोघांच्या विरोधात उदयनराजेंनी अपर्णा अविनाश बाचल यांना उमेदवारी दिलेली आहे. अविनाश बाचल हे उदयनराजेंचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्वाधिक स्पर्धेचा महिला प्रभाग हा आहे की इथं तिन्हीही शक्तिशाली महिला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं हा निकालसुद्धा एक उत्सुकतेचा राहणार आहे. अनेक वेळा एखादी महिला शक्तिशाली असती आणि तिच्याविरुद्ध लढणाऱ्या महिला तेवढ्या सक्षम नसतात, पण 3 सक्षम महिला एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे इथला निकालसुद्धा उत्सुकतेचा असणार आहे. याच प्रभागामध्ये उद्योजक विजय देसाई ही निवडणूक लढवत आहेत. विजय देसाई यांनीसुद्धा जोरदार तयारी केलेली आहे. यापूर्वी 2 पराभव विजय देसाईंच्या वाट्याला नगरपालिकेच्या राजकारणात आलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जिंकायचंच हा ध्यास घेऊन ते निवडणुकीच्या तयारीला लागलेले होते. त्यांना एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते, सातारा शहर शिवसेनेचे अध्यक्ष किंवा शिवसेना प्रमुख सातारा शहराचे निलेश मोरे यांनी आव्हान दिलेलं आहे. आणि अपक्ष म्हणून राम हादगे हे ह्या प्रभागातून त्यांच्या पत्नीने नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. राम हादगेंना खुला गट असल्यामुळं उमेदवारी मिळालेली नाही, पण प्रचंड जनसंपर्क राम हादगेंचा त्या प्रभागामध्ये आहे. त्यामुळे ही निवडणूक ह्या प्रभागातली अतिशय चुरशीची होणार आहे. सक्षम तिन्ही उमेदवार इथले असल्यामुळं ह्या निवडणुकीचा निकाल हा कसा लागेल ह्याच्यावर आत्ता भाष्य आपल्याला करता येणार नाही. प्रभाग क्रमांक 6 हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये सुद्धा अपक्ष विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे. यामध्ये सुद्धा सीमा दिलीप भोसले ह्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि सुजाता किरण भोसले ह्या पूर्वीच्या नगरसेविका राहिलेल्या उमेदवार आहेत. त्यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि सुनीता उदय भोसले, 3 भोसलेंमध्ये करंजातली निवडणूक होणार आहे. आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गामध्ये माजी नगरसेवक बबन इंदलकर,
त्यांच्या विरोधात जवळपास 4 जण लढत आहेत. त्यामध्ये शिवाजी भोसले हे पण एक पत्रकार आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की 2 पत्रकार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवाजी भोसले हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढत आहेत. नवनाथ पवार अपक्ष आहेत. अतुल चव्हाण हे सुद्धा एक माजी नगरसेवक इथं निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांनी बबन इंदलकरांना आव्हान दिलेलं आहे आणि रविराज किर्दत हे सुद्धा अपक्ष लढत आहेत. प्रभाग क्रमांक 7 हा एक चुरशीचा सामना असलेला प्रभाग आहे. इथं सातारा विकास आघाडीचं जवळपास 9-10 वर्ष सातारा शहरामध्ये नेतृत्व केलेले माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे निवडणूक लढवत आहेत. मनोज शेंडेंना त्यांचेच भाऊबंद आनंद शेंडे यांनी आव्हान दिलेलं आहे. आनंद शेंडे विरुद्ध मनोज शेंडे हा चुरशीचा सामना ह्या प्रभाग क्रमांक 7मध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. या प्रभागामध्ये महिला वर्गातून सुद्धा 6 उमेदवार रिंगणात आहेत आणि भाजपाच्या वनिता शिंदे यांना नेमकी कुठली महिला टक्कर देणार याची उत्सुकता आहे. खुल्या प्रवर्गात मात्र मनोज शेंडे विरुद्ध आनंद शेंडे ही लढत साताऱ्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. मनोज शेंडेंनी प्रचंड काम केल्यामुळं मनोज शेंडेंना कसा विजय मिळणार का त्यांचा विजयरथ आनंद शेंडे रोखणार याची उत्सुकता सातारकरांना आहे. महत्त्वाचे जे काय प्रभाग आहेत त्याच्यावरच आपण बोलणार आहोत. त्यामुळे काही प्रभागांवर आपण भाष्य करणार नाही. असा शाहूपुरीतील एक प्रभाग क्रमांक 9 आहे. इथल्या सुद्धा निवडणुकीमध्ये फार मोठी चुरस निर्माण झालेली आहे. 2 अपक्ष विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत मला असं वाटतं की काही ह्या एकमेव प्रभागामध्ये होणार आहे. इथं अपक्ष शोभा केंडे विरुद्ध भाजपाच्या शारदा वाघमोडे यांच्यामध्ये लढत आहे आणि ही लढतसुद्धा जोरदार आणि चुरशीची होणार आहे. या प्रभागामध्ये एक अपक्ष आणि एक भाजप असा निकाल लागेल अशी चर्चा आहे. ती प्रत्यक्षात किती खरी उतरते हे आपल्याला निकाला दिवशी दिसेल. मात्र ह्या प्रभागातील तिकिटावरून शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष झालेला होता. संजय पाटील हे शाहूपुरीचे प्रमुख नेते आहेत. 25 वर्ष शाहूपुरीचं नेतृत्व संजय पाटील यांनी केलेलं आहे. कधी स्वतःच्या जीवावर त्यांनी सत्ता मिळवली, कधी विरोधकांशी हातमिळवणी करून मिळवली, कधी महायुती करून मिळवली. असं सतत 25 वर्ष शाहूपुरीचं नेतृत्व आपल्या हातामध्ये ठेवण्यामध्ये संजय पाटील यशस्वी झाले. उदयनराजेंचा बालेकिल्ला शाहूपुरी करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पण ह्या निवडणुकीमध्ये संजय पाटील यांचं तिकीट कापण्यामध्ये शिवेंद्रराजे यशस्वी झाले आणि त्यांचे जे तरुण समर्थक आहेत अक्षय जाधव यांना त्यांनी उमेदवारी मिळवून दिली. 25 वर्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये संजय पाटलांना पहिल्यांदाच मोठा झटका बसला. संजय पाटलांना शेजारच्या प्रभागातून तिकीट देण्याची तयारीसुद्धा शिवेंद्रराजेंनी दाखवली होती. पण संजय पाटलांनी त्याला नकार दिला आणि संजय पाटलांनी निवडणुकीच्या मैदानात थेट उडी घेतली. त्यामुळे संजय पाटील विरुद्ध अक्षय जाधव असा अटीतटीचा सामना शाहूपुरीमध्ये आहे आणि शाहूपुरीमध्ये ह्या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे की संजय पाटलांच्या नेतृत्वावर शाहूपुरीकर शिक्कामोर्तब करणार का 58 कोटीची विकास कामं करण्याचा दावा करणाऱ्या अक्षय जाधवला शाहूपुरीकर साथ देणार. अक्षय जाधव हे शिवेंद्रराजेंचे अत्यंत जवळचे समर्थक आहेत. शिवेंद्रराजेंबरोबर सतत मंत्रालयात पाठपुरावा करून त्यांनी 58 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या साथीनं अक्षय जाधव शाहूपुरीचा विकास करू शकतील असा जो काही विश्वास त्यांनी तयार केलेला आहे तो विश्वास मतदारांच्या मनामध्ये उतरवण्यात त्यांना यश आलं आहे का आणि शाहूपुरीचा नवा नेता अक्षय जाधव अशी ओळख शाहूपुरीकर स्वीकारणार का याचा फैसला या निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रभाग 9 हा अत्यंत सरळ अटीतटीचा सामना आहे आणि सातारकरांना त्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. इथलाही निकाल कसा होणार याची उत्सुकता आहे. स्वतः शिवेंद्रराजेंनी ह्या प्रभागामध्ये लक्ष घातल्यामुळं ह्या प्रभागाची निवडणूक ही जोरदार होणार, हा सामना रंगतदार होणार याची खात्री आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 13 मध्ये
बाळासाहेब खंदारे हे बिनविरोध विजयी झालेले आहेत. मात्र महिला गटासाठी तिथं अटीतटीची निवडणूक आहे. माजी नगरसेविका सावित्री बडेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि भाजपच्या चिन्हावर स्नेहल तपासे या निवडणूक लढवत आहेत. 4 महिला इथं निवडणूक लढवत आहेत, पण खरा सामना सावित्री बडेकर विरुद्ध स्नेहल तपासे असाच रंगणार आहे. त्यामुळे अपक्ष सावित्री बडेकर बाजी मारणार का भाजपच्या चिन्हावर स्नेहल तपासे नगरपालिकेत पोहोचणार याची उत्सुकता सातारकरांना आहे. प्रभाग क्रमांक 14 हा सुद्धा सध्या अतिशय चर्चेतला प्रभाग आहे. तिथं माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके आणि माजी उपनगराध्यक्ष दिनाश शेख यांच्यामध्ये लढत होत आहे. दोघंही उदयनराजेंच्या समर्थक आहेत. दोघीही स्मिता घोडके ह्या 2001पासून सतत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. स्मिता घोडकेंना सुद्धा आजपर्यंत पराजय नाही. दिनाश शेख यासुद्धा त्यांच्या विरुद्ध लढत आहेत, त्यांनासुद्धा आत्तापर्यंत पराजय नाही. ही लढतसुद्धा अतिशय काट्याची आहे आणि दिनाश शेख स्मिता घोडके यांच्या लढतीमध्ये निकाल काय लागेल हे आता सांगता येत नाही. सातारा शहराचं संपूर्ण लक्ष या प्रभागाकडं लागलेलं आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 16. प्रभाग क्रमांक 16मध्ये ॲडव्होकेट डी जी बनकर हे उदयनराजेंचे नगरपालिकेतले चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते निवडणूक लढवत आहेत. डी जी बनकरांचा 2016 साली धक्कादायक पराभव झालेला होता. खुल्या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि ते OBC असल्यामुळं ते OBCंचा थेट मुद्दा मैदानात उतरवला गेला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला होता आणि त्यावेळेस डी जी बनकरांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर डी जी बनकर अतिशय नाराज झालेले होते आणि नंतर ते स्वीकृत नगरसेवकसुद्धा झाले, पण पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये होती. अनेक वेळा शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले बनकर हे राजकारणापासून अलिप्त राहत होते. मात्र निवडणूक लागल्यानंतर बनकर सक्रिय झाले आणि निवडणुकीमध्ये मैदानात उतरायचा निर्णय त्यांनी घेतला. बनकरांच्या पराभवासाठी दोन्ही राजांचे अनेक समर्थक हे देव पाण्यात घालून बसलेले आहेत. बनकरांचा पराभव करण्यासाठी अनेक जणांनी छुप्या पद्धतीनं, अनेक जणांनी उघड पद्धतीनं रणांगणात उडी घेतलेली आहे. त्यांना शिवसेनेचे शंभूराज देसाई जे आपले पालकमंत्री आहेत त्यांचे अतिशय जवळचे समर्थक संभाजी पाटील यांनी आव्हान दिलेलं आहे. संभाजी पाटील आणि बनकर हा सुद्धा सामना साताऱ्यात चर्चेचा आणि गाजणारा सामना आहे. त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होणार याची उत्सुकतासुद्धा सातारकरांना आहे. बनकरांचा प्रवेश रोखून त्यांचं राजकारण संपवण्यामध्ये विरोधक यशस्वी होणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. प्रभाग क्रमांक 17 असाच चर्चेतला प्रभाग आहे. फिरोज पठाण इथून निवडणूक लढवत आहेत. फिरोज पठाणांच्या विरोधात अपक्ष बाळासाहेब नलवडे हे आहेत. बाळासाहेब नलवडेंना उदयनराजेच्या गटाकडून मोठी रसद पुरवण्यात आलेली आहे. भाजपचे काही निष्ठावंत समर्थकसुद्धा फिरोज पठाणच्या पराभवासाठी प्रयत्नशील आहेत. ते का प्रयत्नशील आहेत ह्याचं आपण निवडणुकीच्या निकालानंतर त्याच्यावर आपण भाष्य करू. पण फिरोज पठाणांच्या निवडणुकीकडे संपूर्ण सातारा शहराचं लक्ष लागलेलं आहे. फिरोज पठाणांनी गेली 7-8 वर्ष त्या प्रभागामध्ये केलेलं प्रचंड काम आणि त्यांच्याविरुद्ध उपस्थित करण्यात येत असलेले आक्षेप यामुळे ही निवडणूक गाजत आहेत आणि हा आक्षेप जिंकणार का फिरोज पठाणांचं काम जिंकणार याचा फैसला आपल्याला 3 तारखेला बघायला मिळेल आणि मग आपण त्यावर भाष्य करू. पण हा सुद्धा एक चर्चेतला वॉर्ड आहे आणि या वॉर्डमध्ये काय होणार याची उत्सुकता सातारकरांना आहे. सातारा शहरातल्या जनतेला नेमकी कुठं कुठं निवडणूक ही जोरदार सुरू आहे याची माहिती व्हावी हा विशेष भाग करण्यापाठीमागं हेतू आहे. आणि कुठल्या प्रभागातल्या निवडणुका गाजणार आहेत हे सर्व सातारकरांना, जिल्हावासियांना, आपल्या प्रेक्षकांना समजावं या दृष्टीनं आपण ह्या निवडणुकीची माहिती आपण देत आहोत. प्रभाग क्रमांक 18 हा सुद्धा एक अतिशय गाजणारा प्रभाग आहे.
इथं अपक्ष विरुद्ध भाजप अशी मोठी लढत होत आहे. याच प्रभागातून ॲडव्होकेट डी जी बनकर यांना मोठा पराभव सहन करावा लागला होता. अख्खं गोडवली गाव ह्या निवडणुकीसाठी एक झालेलं होतं. पण यंदा ह्या गोडवली गावामध्ये फूट पडलेली आहे. महिला गटासाठी किशोरी साळुंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि शिवेंद्रराजेंच्या गटाचे समर्थक किशोरी साळुंकेच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावर आहे आणि अनिता फरांदे ह्या डी जी बनकर यांच्या जवळच्या उमेदवार आहेत. त्यांच्या पराभवासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. तीच परिस्थिती खुल्या प्रवर्गासाठी उलटी आहे. अण्णासाहेब मोरे म्हणजे शेखर मोरे हे गेल्या निवडणुकीत डी जी बनकरांचा पराभव करून एक जायंट किलर ठरले होते. डी जी बनकरांसारख्या मोठ्या नेत्याचा पराभव केल्यामुळे गोडवलीच्या ह्या नगरसेवकांना फार महत्त्व आलेलं होतं. यावेळेस त्यांना शिवेंद्रराजेंनी भाजपाची उमेदवारी दिलेली आहे. मात्र इथं उदयनराजेंचे सगळे समर्थक एकवटले असून त्यांनी विनोद मोरे यांना अपक्ष मैदानात उतरवलेलं आहे. विनोद मोरेंनी शेखर मोरेंची दमछाक केलेली आहे. प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल काय लागतो ह्या आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही. पण ही एक चुरशीची साताऱ्यातली निवडणूक आहे जिच्याकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष आहे. अशीच एक प्रभाग क्रमांक 19मधली एक निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक 19मध्ये सुशांत महाजन हे भाजपचे उमेदवार आहेत. मात्र इथं लढत जी चालली आहे ती महिला प्रवर्गामध्ये जोरदार लढत चाललेली आहे. अनिता मंगेश जगताप विरुद्ध हेमलता सागर भोसले आणि ॲडव्होकेट जयश्री सचिन तिरोडकर ह्या 3 मातब्बर महिला उमेदवारांमध्ये इथला सामना रंगलेला आहे. सागर भोसले यांच्या ज्या पत्नी आहेत हेमलता भोसले यांनी प्रचंड काम निवडणुकीपूर्वी ह्या प्रभागात केलेलं आहे. सचिन तिरोडकर हे सुद्धा एक कसलेले कार्यकर्ते होते भाजपचे. म्हणजे ज्या काळात सातारा शहरामध्ये भाजपचं अस्तित्व नव्हतं त्यावेळेस त्यांच्या आईनं भाजपासाठी खूप मोठं योगदान दिलेलं होतं. पण त्यांच्या निष्ठेला काही फळ आलं नाही. पक्षानं त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळं नाराज होऊन त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवलेलं आहे. शाहूनगरचे प्रश्न सतत प्रशासनासमोर ते मांडतात. पण लढत इथं अनिता जगताप विरुद्ध हेमलता भोसले यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. अनिता जगताप यांचे पती मंगेश जगताप यांनी गोडवलीशी किंवा तिथल्या भागाशी त्यांचं असलेलं नातं आणि त्यामुळं बाहेरून येऊन राहणारी माणसं किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे तिथं निवडणुकीत उपस्थित केले जात आहेत. पण सागर भोसलेंनी प्रचंड काम केलेलं आहे. त्याविरुद्ध हे मुद्दे किती टिकणार याकडं मोठी उत्सुकता आहे. त्यांनी धनुष्य विरुद्ध कमळ म्हणजे महायुतीमध्येच हा सामना रंगतो आहे. असाच प्रभाग क्रमांक 20 हा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या अमोल मोहिते यांचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये प्रशांत आहेरराव हे माजी नगरसेवक हे अपक्ष मैदानात उतरले आहेत. उदयनराजेंचे जवळचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे आणि इथं अमोल मोहिते यांचे जवळचे मित्र कार्यकर्ते संतोष पवार यांना भाजपाची उमेदवारी आहे. इथला एक उमेदवार महिला उमेदवार आशा पंडित या बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे हा निवडणुकीची चर्चा अख्ख्या सातारा शहरात आहे. त्या अमोल मोहिते नगराध्यक्षपदी मोठ्या मतानं निवडून येतील. पण संतोष पवार आणि आहेररावांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता साताऱ्यात आहे. अशीच एक निवडणूक प्रभाग क्रमांक 21मध्ये गाजत आहे. ती अशोक मोने यांची. आत्तापर्यंत अपराजित राहिलेले अशोक मोने यंदा पहिल्यांदा घेरले गेलेले आहेत. अशोक मोने हे कधीही पराजित झालेले नाहीत. त्यांना पराजित करण्यासाठी सागर पावसे मैदानात उतरलेले आहेत. सागर पावसे त्यांचा पराजय करणार का याची उत्सुकता साताऱ्यात आहे. सागर पावसेंना उदयनराजेच्या सगळ्या गटांनी ताकद दिलेली आहे आणि सततचं नगरसेवकपद आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी परावर्तित करण्याचा प्रयत्न सागर पावसे करत आहेत. अशोक मोने यांचा विजयरथ रोखण्यामध्ये सागर पावसे यांना यश येणार का याची उत्सुकता सातारकरांना आहे. ह्याच प्रभागामध्ये सुजाता राजे महाडिक ह्या माजी नगराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना नीलम तरडे आणि नेहा खैर यांनी मोठं आव्हान
उभं केलेलं आहे. मोने महाडिक हे एकसंघपणे लढले तर दोघांचाही विजय होऊ शकतो, पण त्यांच्यामध्ये सध्या जेवढी एकसंघता दिसायला हवी तेवढी ती दिसत नाही, त्यामुळे त्याचाही परिणाम निवडणुकीवर होणार आहे. प्रभाग क्रमांक 22 हा मतदारसंघसुद्धा गाजतोय. इथं विद्यमान नगरसेविका प्राची शहाणे यांच्या जनसंपर्काचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेला आहे. आणि इथं धनुष्यबाण गीता शिंदे, गुलनार बागवान, पल्लवी घोडके ह्या महिला उमेदवार रिंगणात उतरलेले आहे. ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे. त्यामुळे महिला कोण निवडून येणार याची उत्सुकता साताऱ्यात आहे. असाच प्रभाग क्रमांक 23 हा प्रचंड चर्चेत आलेला प्रभाग आहे. यामध्ये माजी नगरसेवक अशोक शेडगे यांना मोठं आव्हान जयराम काळे ह्या अपक्ष उमेदवारांनी दिलेलं आहे. आणि अशोक शेडगे हे निवडून येणार का याची उत्सुकता ह्या भागातल्या लोकांना आहे. याच प्रभागामध्ये माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे या मैदानात उतरलेले आहेत. त्यांना त्यांच्याच घरातल्या वेदवती संजय लेवे यांनी जोरदार आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे दोन अपक्षांनी इथं जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये सुद्धा अशी जोरदार लढत होत आहे. माजी नगरसेवक विजय चौगुले यांच्या पत्नी कल्पना चौगुले ह्या अपक्ष मैदानात उतरलेले आहेत. कल्पना चौगुले ह्या उदयनराजेंच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांना भाजपच्या ॲडव्होकेट शुभांगी काटवटे यांनी आव्हान दिलेलं आहे. विजय काटवटे हे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या पत्नींना तिथं उमेदवारी आहे. काटवटे हे बाहेरचे उमेदवार आहेत आणि स्थानिक नाहीत असा त्यांच्या विरोधात प्रचार सुरू आहे. मात्र रवींद्र ढोणे हे मोठ्या मताधिक्याने त्या प्रभागात निवडून येतील. त्यांच्या विरोधात सुद्धा 3 जण मैदानात आहेत. पण रवींद्र ढोणे एकटे निवडून येणार का शुभांगी काटवटे यांचाही विजय खेचून आणणार ह्याची उत्सुकता आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 25 हा शेवटचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये जी लढत आहे ती महिला गटात मोठी लढत आहे. सर्वाधिक 7 महिला ह्या प्रभागामध्ये लढत आहेत. आणि ह्या निवडणुकीमध्ये सिद्धी पवार ह्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका मैदानात आहेत. सिद्धी पवार यांना आव्हान देण्यासाठी प्रतिभा गोगावले या मैदानात आहेत. प्रतिभा गोगावले विरुद्ध सिद्धी पवार अशी ह्या लढतीची चर्चा आहे. पण इतर जे उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडी असतील किंवा शिवसेना असेल किंवा अपक्ष हे उमेदवार किती मतं खातात त्याच्यावर ह्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. एकूण जर आपण बघितलं तर 60 ते 70% नगरसेवकांच्या निवडणुका ह्या चुरशीच्या होणार आहेत. दोन्ही राजे एकत्र असले तरी निकाल काय लागेल कुठल्या प्रभागामध्ये हे सांगणं अवघड आहे. आणि ह्या सगळ्याचा जर आपण आढावा घेतला तर दोन्ही राजे एक असतानासुद्धा प्रचंड प्रमाणात झालेली बंडखोरी रोखण्यामध्ये दोन्ही राजांना आलेलं अपयश आणि त्यामुळे अपक्षसुद्धा मोठ्या प्रमाणावर निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे किमान 6 ते 12 अपक्ष या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतात अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे जवळपास 25% अपक्ष उमेदवार निवडून येण्याच्या शक्यतेमध्ये आहेत. आणि त्यामुळं दोन्ही राजांनासुद्धा भविष्यात हातात घालून काम करावं लागणार आहे. अपक्ष उमेदवार निवडून येणं म्हणजे उमेदवारी देताना निवड चुकली आहे असा त्याचा अर्थ होणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांनी किंवा त्यांच्या मावळ्यांनी दिलेली तिकीटं वाटलेल्या उमेदवाऱ्या ह्या योग्य होत्या का अयोग्य होत्या ह्याच्यावर आपण निकाला दिवशी जरूर बोलूयात. परंतु आपल्याला त्यापूर्वी कुठल्या प्रभागामध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत हे सांगणं आवश्यक होतं. आरसपाणीच्या प्रेक्षकांना सर्व सातारा शहराचा आढावा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा निरपेक्ष आढावा आहे आणि वस्तुनिष्ठ आढावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथं जिथं चुरशीच्या लढती होणार आहेत त्या सगळ्या ह्या विशेष भागाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपणही आपल्या प्रभागामधून कोण निवडून येईल, कोणाचा पराभव होईल हे कमेंट बॉक्समध्ये जर लिहिलं तर निश्चितपणे आणखी सातारकरांना कुठल्या प्रभागामध्ये
काय घडतंय हे समजेल आणि कुठल्या प्रभागामध्ये काय निकाल लागणार आहे ह्याच्या जवळपास जाण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल. आपल्याला हा भाग आवडला असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.